नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वैशाली होम किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बटाट्याची भजी तयार करणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया आणि कृती पाहूया। बटाटे घेतलेले मी, त्याचे चिप्स करून घेतलेले आहे। कोथिंबीर, 1 वाटी बेसन घेतलेले आहे। पाणी करण्यासाठी झारा घेतलेला आहे। कढई ठेवले, कढईमध्ये तेल टाकून ठेवलेले आहे। ते तापायला ठेवून दिलेले आपण। हळद, धनेपूड, जिरे, मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा। आता बेसनमध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे, खाण्याचा सोडा टाकून घेणार आहे आपण। थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेणार आहे, धनेपूड, थोडंसं अर्धा टेबलस्पून जिरं, चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि हे सगळं मिश्रण आपण पाणी टाकून आता भिजवून घेणार आहे। पाणी टाकून ते भिजवून घेणार आहे। थोडंसं पातळच भिजवायचं आहे आपल्याला, जास्तही पातळ नाही, फक्त बटाट्यांना ते लागलं पाहिजे अशा पद्धतीने पीठ आपण भिजवून घेणार आहे। अशा पद्धतीने थोडंसं आपण आता याच्यात तिखट टाकणार आहे। ते तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट, नाही तर हिरवी मिरची कुटून टाकली तरी चालेल। आता आपण हे मिश्रण फिरवून घेणार आहे आणि त्याच्यात जे आपण चिप्स केलेले ते असं घेऊन आपण तळून घेणार आहेत। आता तेल आपण तापत ठेवलेलं होतं, ते झालं की नाही तर अशा पद्धतीने आपली बटाट्याची भजी ही तयार आहे। कोणीही पाहुणे वगैरे आले तर एकदम कमी वेळात बनणारी 1 वाटी आणि 2 बटाटे घेऊन तुम्ही तयार करू शकता। कशी वाटली मित्र आणि मैत्रिणींनो माझी तुम्हाला बटाटा भजी? नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब तर आवडल्यास नक्की करा।